गेल्या 24 तासात देशामध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7,264 वरून 6,836 वर गेलेली आहे, तर दोघांचा मृत्यू झालेला आहे। केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण असून त्या खालोखाल गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या आहे। एअर इंडियाने दिवसभरात बोईंग ड्रीमलाइनरसह 7 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली, त्यामुळे विविध विमानतळांवर शेकडो प्रवाशांना बिघाडाच्या गोंधळाचा मनस्ताप सहन करावा लागला। मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका न तपासताच अनेक प्रश्नांना एनए म्हणजेच सदर प्रश्न सोडवलेलाच नाही असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आलेला आहे। उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मागवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला। पालघरमधील बोईसर एमआयडीसी रस्त्यावर उभे असलेल्या टँकरला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या टँकरनं अचानक पेट घेतला, त्यामुळे मोठी भीती पसरली। टँकर जळून खाक झाला। ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून समोर आलेलं नाही। पोटाशी संबंधित तक्रारीनंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते आहे। त्यांना रुग्णालयातून सुटी कधी मिळेल म्हणजे डिस्चार्ज कधी मिळेल हे मात्र लगेच सांगता येणार नाही असं रुग्णालयानं सांगितलंय। राज्य मंत्रिमंडळाने कंपनी आणि अन्य यंत्रणादरम्यानच्या भाडेपट्टा करारामधील मुद्रांक शुल्कामध्ये 45 कोटी रुपयांची सवलत दिली आहे। धारावीचा पुनर्विकास विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। अशा अत्यावश्यक प्रकल्पांकरता मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचं किंवा ते माफ करण्याचं धोरण यापूर्वीच निश्चित करण्यात आलं आहे। सुमारे 3 आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मान्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसानं सर्वत्र हजेरी लावली आहे। परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे। आतापर्यंत 11,70,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत। सरासरी क्षेत्राचा हे प्रमाण 8% इतकं आहे। शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्तपणे रिक्षाचालकांविरोधात म्हणजे रिक्षाचालक जे आहेत जे बेशिस्तपणे गाडी चालवतात, ठाणे वाहतूक विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केलेली आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांकडून 16 दिवसांमध्ये तब्बल 1,14,76,000चा दंड वसूल करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे 9 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत, त्यामुळे नागरिकांना आता पाण्याचं नो टेन्शन। पावसानं बळीराजावर देखील कृपादृष्टी केली आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। दुभाजक ओलांडताना कंटेनरनं ॲसिड ट्रकला धडक दिली। झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला, एक जण गंभीर जखमी झाला। अपघातानंतर प्रशासनाकडून कंटेनर आणि ट्रक क्रेनच्या माध्यमातून बाजूला करण्यात आला। मुंबई पालिकेने नियोजित केलेल्या काँक्रिटीकरणातील 2,121 रस्त्यांपैकी 1,385 रस्त्यांची फक्त 342 किलोमीटरची कामं पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे एकूण कामापैकी 49%च कामं पूर्ण झाल्यानं मुंबईकरांचा यावर्षीचा पावसाळाही खड्ड्यात जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। सेबीने बीएसई आणि एनएसईच्या सगळ्या F&O कॉन्ट्रॅक्ट्सच्या विकली एक्सपायरीजमध्ये बदल केलेला आहे। आता बीएसईवर एक्सपायरी गुरुवारी आणि एनएसईवर मंगळवारी होईल। याशिवाय सेबीने सगळ्या डेरिव्हेटिव्हजच्या कालबाह्यतेकरताही दिवस निश्चित केलेला आहे। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील 25 वर्षांपेक्षा जुने सगळे पूल, साकव तसंच इमारती यांचा सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या कामाचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेश देण्यात आले। नागपूर महानगरपालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी 92 सफाई कामगारांवर कारवाई करण्यात आली। स्वच्छतेबाबत आमदार संदीप जोशी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। आता आपल्याला एक महत्त्वाची बातमी बघायची आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नातसून तसंच माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या या जयश्री पाटील पहिल्याच ठरलेल्या आहेत। याआधी वसंतदादांचे पुतणे विष्णू अण्णा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसचा राजीनामा दिला होता।
त्यावेळी मदन पाटील हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गेले होते. पुढे 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडी विरोधात बंड थोपटलं होतं. ते अपक्ष म्हणून निवडणूक जिंकले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते. पुढे ते कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले. 2015-16ला त्यांच्या निधनानंतर श्रीमती जयश्री पाटील यांनी त्यांच्या गटाचं नेतृत्व स्वीकारलं होतं. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून लढल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी पालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका यासाठी कार्यकर्त्यांना यामुळे अधिक बळ मिळेल असा प्रयत्न केल्याचं चित्र आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. मे महिन्यातील विक्रमी पावसानंतर जूनचा पहिला पंधरवडा मुंबईकरता तुलनेत कोरडाच गेला. सध्या जूनमध्ये पावसाची तूट नोंदवली जात असून दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पावसाचा जोर वाढून ही तूट भरून निघेल आणि मासिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. मुंबईमध्ये मराठी शाळांचा टक्का कमी होत असताना 13 वर्षात महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्याचं वास्तव माहितीच्या अधिकारातून समोर आलंय. केवळ शाळाच नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्याही कमी झालेली आहे. तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये 45% घट झालेली आहे. एक महत्त्वाची बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. कोणत्या मुद्द्यावर ते पत्रकार परिषद घेतात, आज ते कोणासोबत जाणार या संदर्भात घोषणा करतात का? कारण त्याच विषयीच्या चर्चा गेले काही दिवस आपण सातत्याने ऐकतोय. हे बघणं महत्त्वाचं आहे की या 11:30 वाजताच्या मनसेच्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उबाठाबरोबर जाणार, म्हणजेच उबाठाबरोबर आणि महाविकास आघाडीबरोबर जाणार का मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे त्यामुळे महायुतीसोबत जाणार, हे बघणं महत्त्वाचं आहे. आता अर्थात याविषयी ते बोलतात का, अजून कुठला महत्त्वाचा विषय आहे, विकास कामांसंदर्भातल्या मुंबईतल्या कामांसंदर्भातला काही विषय आहे का, हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 11:30 वाजता पत्रकार परिषद होती. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला. मंत्री गिरीश महाजन खऱ्या अर्थानं संकटमोचक आहेत. संकट आलं की ते मार्ग काढतात. पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांच्या प्रवेशानं भाजप पक्ष मजबूत झालेला आहे. आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक संकल्प पूर्ण करणार असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. तर अजित पवार हे विकासाकरता भाजपसोबत गेल्याचं स्पष्ट करत त्यांचं नेतृत्व मान्य करणाऱ्यांचं इनकमिंग सुरू झालेलं असून भविष्यात अनेक नेते पक्षात सहभागी होतील असं देखील बनसोडे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या रस्त्यांच्या कामांच्या महानिविदेपैकी 49% कामं 31 तारखेपर्यंत पूर्ण झालेली आहेत. एकूण 1385 म्हणजे 342 किलोमीटरच्या लांबीची कामं पूर्ण झालेली आहेत. राज्यात साथीचे रोग वाढत आहेत. 14 जूनपर्यंत 4471 हिवतापाचे रुग्ण आढळलेले आहेत. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया याचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. पुणे जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या 4 राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या अधिक आहे. या 4 राज्यांमधील संख्या देशाच्या तुलनेमध्ये निम्मी असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या विश्लेषणातून समोर आलेलं आहे. घनकचरा विभागामध्ये सध्या संपाचं वारं बघायला मिळत आहे. कचरा संकलनाची निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटणार आहे.
जोगेश्वरी इथल्या पूनमनगर मेघवाडी या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हाडामार्फत वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्याकरता निविदा प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आलेला आहे। या प्रकल्पांतर्गत रहिवाशांना 180 फुटांच्या बदल्यात 450 चौरस फुटांचं घर मिळणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरता राज्य सरकारनं जमिनींच्या भाडेपट्टी करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। या पुनर्विकासाकरता 500 एकरापेक्षा अधिक जागा देण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे। तब्बल 12,500 कोटी रुपयांचा तोटा असल्याचा एकूण अंदाज आहे। त्यातच गाड्यांसाठी दिवसाला 10 लाख लिटर डिझेल आणि वर्षाला 3,600 कोटींचं डिझेल लागणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती खालावली आहे। अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं घेतला आहे। मात्र या बदलासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातील आर्ट आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या सर जे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईनकडून 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। विद्यार्थ्यांना 11 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। शहापुरातील शेनवा डोळखाम किन्हवली मुरबाड या रस्त्याला जोडणारा गोठेघर जवळचा घोरपडी नदीवरचा पूल अतिशय धोकादायक झालाय। ब्रिटिशकालीन बांधण्यात आलेला हा पूल आहे, अतिशय अरुंद आहे। पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक बनलाय। वसईतील चिंचोटी नाका ते चिंचोटी गावाला जोडणारा पूल धोकादायक बनलाय। पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आलाय। एखाद्याचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार आहे का असा सवाल नागरिकांकडून केला जातोय। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा गोंधळ सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत तांत्रिकसह अन्य कारणांमुळे एअर इंडियाला शेकडो विमानं रद्द करावी लागली असल्याची माहिती समोर आलेली आहे। आषाढी वारीकरता 1 ते 10 जुलै दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। त्यांना जळगावात थांबा दिला जाणार आहे। मे महिन्यातील विक्रमी पावसानंतर जूनचा पहिला पंधरवडा मुंबईकरता तुलनेत कोरडाच गेला। सध्या जूनमध्ये पावसाची तूट नोंदवली जात असून दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पावसाचा जोर वाढून ही तूट भरून निघून मासिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे सुमारे 1.25 टीएमसी पाणी जमा झालेला आहे। हा पाणीसाठा शहराला 1.25 महिना पुरणार असून या प्रकल्पातील 4 धरणांमधील पाणीसाठा 6.5 टीएमसी पर्यंत पोहोचला आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास त्यांच्या निवारणाकरता पालिकेनं शहरात 71 ठिकाणी नागरिकांची राहण्याची सोय केली आहे। या ठिकाणांची यादी आणि संपर्क पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोयनानगरला सर्वाधिक 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामुळे धरणात सुमारे 30,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होते आहे। परिणामी धरणातील पाणीसाठा 25 टीएमसीच्या वर गेला आहे। महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाग्री एआय धोरण 2025-2029ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या धोरणामुळे एआय, जनरेटिव्ह एआय, रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यासारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत उपाययोजना राबवण्यात येतील। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे। पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबू या फळपिकांचा विमा आता 30 जून 2025 पर्यंत काढता येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये आज कांद्याची 1,87,000 क्विंटलची आवक झाली। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1,05,000 क्विंटलची आवक झालेली आहे।
एक महत्त्वाची बातमी आहे। पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य सरकारने मागे घेतलेला आहे। हा निर्णय जाहीर झाल्यानंतर खूप गदारोळ झालेला होता, अनेक स्तरावरून खूप टीका झालेली होती। त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला। याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीची सक्ती केली जाणार नाही असं याआधीच स्पष्ट केलं होतं, मात्र तसे आदेश निघाले नव्हते। आता परिपत्रक निघालेलं आहे। हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास तयार असणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान 20 इतकी असणं गरजेचं असणार आहे। परंतु विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येणार आहे। सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असणार आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, काय अधिक सांगाल? सुवर्ण, मुळात आपण 2-3 गोष्टी या प्रेक्षकांना व्यवस्थित समजावून सांगूया की वाद कुठे होते। वाद हा होता की पहिली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुळात तिसरी भाषा ही शिकवली जावी का? मुलं लहान असतात, त्यांच्यावर इतक्या भाषांचं ओझं आपण द्यायचं का? तर या मुद्द्यावर शासनाच्या या परिपत्रकातली भूमिका स्पष्ट आहे की ते पहिली ते 5वी कुठली का असेना पण तिसरी भाषा शिकवणार आहे। याचा अर्थ की मुलांना तिसरी भाषा ही शिकवलीच जाणार आहे। त्यामुळे पहिला मुद्दा जो आहे की मुलांना 3 भाषा शिकवाव्या का, तर या मुद्द्यावर शासन त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। ते विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की हिंदी भाषा सक्तीची का केली जाते, हिंदी भाषा सक्तीची करू नये। आता शासनानं केवळ शब्द काढलेला आहे, परंतु हिंदी भाषा शिकवली जाणार आहे का, तर हो, हिंदी भाषा शिकवली जाणार आहे। तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे, कारण 30 विद्यार्थ्यांचा पट असतो आता नवीन नियमानुसार, आणि 30 पैकी जर 20 विद्यार्थी हिंदीऐवजी तिसरी कुठली भाषा शिकू इच्छित असतील तर त्यांना शिक्षक उपलब्ध करून दिला जाणार आहे। 30 विद्यार्थ्यांच्या वर्गात 2 विद्यार्थी गुजराती, मल्याळी, तमिळ किंवा इतर कुठली भाषा शिकण्यास तयार असतील तर त्यांना त्या भाषेचा शिक्षक उपलब्ध करून दिला जाणार आहे। अन्यथा ते विद्यार्थी ऑनलाईन ती भाषा शिकू शकतील असं या परिपत्रकाचं म्हणणं आहे। याचा अर्थ की शाळेमध्ये जर 20 विद्यार्थी जमू शकले नाही तर त्या विद्यार्थ्यांना हिंदीच भाषा शिकवली जाणार आहे। म्हणजे काय, तर पहिली ते 5वीला पुन्हा एकदा हिंदी भाषा ही शिकवलीच जाणार आहे। आता ज्या 2 मुद्द्यांवर वाद होता त्या दोन्ही मुद्द्यांचं उत्तर जे आहे ते या परिपत्रकामधून स्पष्ट होतंय की हिंदी भाषा शिकवलीच जाणार आहे, फक्त ती सक्तीची नसणार आहे। त्याऐवजी विद्यार्थ्यांना हवं असेल तर ती तिसरी भाषा शिकू शकतील, परंतु त्यासाठी 20 विद्यार्थ्यांची संख्या 30 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी कंपल्सरी मिळतील, तेव्हाच त्यांना शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल। अन्यथा ते विद्यार्थ्यांनी ती भाषा ऑनलाईन शिकावी असं हे परिपत्रक म्हणताय। याचा अर्थ ज्या मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आलेला होता त्या दोन्ही मुद्द्यांना या ठिकाणी हरताळच फासण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांना तिसरी कुठली का असेना परंतु तिसरी भाषा ही शिकावीच लागणार आहे, त्यामुळे तिसऱ्या भाषेचं ओझं त्यांच्यावर असणारच आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा की ती तिसरी भाषा 99% हिंदीच असणार आहे, कारण 30 विद्यार्थ्यांचा पट असलेल्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी जेव्हा दुसरी भाषा सांगतील त्याच वेळेला त्यांना शिक्षक उपलब्ध करून दिला जाणार आहे। याचा अर्थ ज्या 2 सोप्या भाषेत प्रणाली तू या सगळ्या गोष्टी सांगितल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण पुढच्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतोय। केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रकल्पांतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी महावेद प्रकल्पाला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। पुण्यामध्ये संत श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 20 ते 23 जून या कालावधीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बुलडाण्याच्या खामगावमध्ये भारत बिल्डर्सवर जीएसटीची रेड पडलेली आहे। जवळपास 2 तास कागदपत्रांची तपासणी सुरू होती। जीएसटी विभागाच्या अमरावती अन्वेषण विभागाने रेड टाकली। मनमाड शहर परिसरामध्ये गेल्या महिन्यापासून रोज तासनतास वीज पुरवठा खंडित होतो, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। अघोषित लोडशेडिंगमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे।
वाशिमच्या अडोळी, जुमडा, अटकळी, वाघोली या गावातील शेतकऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून सिंगल फेज वीज पुरवठ्यामुळे प्रचंड त्रस्त ते झालेले आहेत. मोटर पंप बंद पडल्यानं पाणी पुरवठाही विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे हळद पिकाचं सिंचन सुद्धा थांबलेलं आहे. वारंवार मागणी करून सुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं अडोळी वीज केंद्रासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. एक मोठी बातमी. सांगलीमध्ये ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येवरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं आणावा याकरता सांगलीत मूक मशाल मोर्चा काढण्यात आला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात हा मशाल मोर्चा काढण्यात आला. धर्मांतराकरता गावात येणाऱ्यांना ठोकून काढणाऱ्यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे. तसंच त्यांचा सैराट करणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस पडळकरांनी जाहीर केलंय. तर ऋतुजा राजगे या विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकरता सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला गेला असा आरोप करण्यात आला होता. गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये. हे करा. ह्यो आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला, तुला सुट्टी नाही. ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या. आणि म्हणून सर्व बहिणींना माझी विनंती आहे, असं जर एखादं प्रकरण घडलं तर तुम्ही स्वतःला संपून घेऊ नका. तुम्ही ते पादरी असतील, तिचे सासू सासरे नवरा असेल तर त्याच्या खांडोळ्या करा. तिथून पुढचं सगळं कोर्टाचं आणि वकिलाचं हा गोपीचंद पडळकर बघेल. त्याची तुम्ही चिंता करू नका.